नमस्कार मित्रो, आज आपण कालच्या लेक्चरमध्ये जे आपण डिस्कशन केला ज्याला आपण म्हणतो हायड्रेशन ऑफ अल्किन. तर या हायड्रेशन ऑफ अल्किन्समध्ये आपण एखाद्या अल्किनपासून अल्कोहोल कसा बनतो, त्यासाठी रिएजंट कोणता असतील आणि त्याचे एक्झाम्पल आपण बघितला, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कशन केला. नाव टुडे डिस्कस अबाउट द मेकॅनिझम ऑफ हायड्रेशन ऑफ अल्किन. अल्किनच्या हायड्रेशनचं आपण काय पाहणार आहात, मेकॅनिझम आपण पाहणार आहात. तर मेकॅनिझममध्ये आपण काय पार्ट पाहतो त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहात. तर मेकॅनिझम कशाला म्हणतात, मेकॅनिझम आपण प्रत्येक रिॲक्शनला जेवढ्या पॉसिबल आपण रिॲक्शन असतील त्या पॉसिबल रिॲक्शनचं मेकॅनिझम आपल्याला गरजेचं जेवढं असेल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. ही रिॲक्शन आपण 11th शिकला असाल हे आपल्याला माहिती आहे, पण मेकॅनिझममध्ये आपण काय पार्ट पाहतोय पहा. या रिॲक्शनचं मेकॅनिझम पाहत असताना आपण या रिॲक्शनचा प्रकार आपल्याला माहिती आहे. दिस रिॲक्शन हायड्रेशन ऑफ अल्किन्स विच शो द ॲडिशन रिॲक्शन. तो काय दाखवतो आपल्याला, ॲडिशन रिॲक्शन आपल्याला दाखवत असतो. ॲडिशन रिॲक्शनमध्ये आपण जर बघितलात तर इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन, न्यूक्लिओफिलिक ॲडिशन, फ्री रॅडिकल ॲडिशन असे आपण प्रकार आपण पाहतो. त्यापैकी आपल्याला हे जे मेकॅनिझम असेल तर इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन मेकॅनिझम आपण त्यांना म्हणतो. म्हणजे या रिॲक्शनला आपण काय म्हणू शकता पहा, इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. मग इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन आपण कुणाला म्हणतो पहा, द फर्स्टली द ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोफिल्स अलॉंग द डबल कार्बन डबल बॉन्ड इज कॉल्ड द इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या भोवती जर पहिल्यांदा इलेक्ट्रोफिल ॲड होत असेल, म्हणजेच H पॉझिटिव्ह आयन्स आपल्याला किंवा इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस ॲड होत असेल तर त्या प्रकारच्या रिॲक्शनला आपण इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन असं म्हणतो. मग हेच मेकॅनिझम आपण मार्कानिफॉस रूलमध्ये आपण पाहिलात. तिथं फक्त आपला रिएजंट वेगळा होता, इथं रिएजंट वेगळा आहे. त्याच पद्धतीने आपल्याला ही रिॲक्शन घडणार आहे. त्यासाठी आपण इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स ऑफ हायड्रेशन ऑफ अल्किन असं आपण बघणार आहात. तर आपण एक्झाम्पल पाहत असताना या रिॲक्शनसाठी जो रिएजंट वापरण्यात आला त्याला आपण म्हणतोय पहा डायल्यूट H2SO4 असेल आणि त्यासोबत आपण वॉटर मॉलिक्यूल आपण घेतो, ज्यालाच आपण ॲसिड हायड्रोलिसिस म्हणतात. त्याला आपण काय म्हणू शकतो पहा, मिनरल ॲसिड. त्याला आपण HCl असेल किंवा H2SO4 असेल. तर हा तुमचा जो मिनरल ॲसिड असेल त्यालाच आपण प्रेझेन्स असताना वॉटर मॉलिक्यूलचं ॲडिशन केला तर त्याला आपण ॲसिड हायड्रोलिसिस असं म्हटलं जातं. मग हे ॲसिड हायड्रोलिसिस होत असताना आपण उपयोगात आणलेला कोण आहे, तर हा तुमचा H2SO4 आहे. आणि तुम्हाला माहिती आहे पहा, हा जो H2SO4 असेल तर याला आपण डायबेसिक ॲसिड असं म्हणतो. म्हणजे ॲसिड म्हणजे तो काय करणार आहे, आपल्याला H पॉझिटिव्ह आयन्स प्रोड्यूस करणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला हा HSO4 निगेटिव्ह हा तुम्हाला तयार करणार आहे. कारण जो तुम्हाला H पॉझिटिव्ह देतो त्यांनाच आपण ॲसिड असं म्हणतात. आणि हा दिस ॲसिड्स विच कॅन अट्रॅक्ट टूवर्ड द एनी न्यूक्लिओफिल ऑर एनी बेस. तो एखाद्या बेससोबत किंवा न्यूक्लिओफिलसोबत आपल्याला काय करेल पहा, अट्रॅक्ट होतो. आणि या रिॲक्शनमध्ये आपण कोणाचा उपयोग केला तर वॉटर मॉलिक्यूलचा आपण उपयोग केला. या वॉटर मॉलिक्यूलची रिॲक्शन किंवा ह्या H पॉझिटिव्ह आयन्स कुणाकडे अट्रॅक्ट होणार आहे, तर या वॉटर मॉलिक्यूल्सकडे, कारण त्याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. अँड दीज लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स कॅन गिवन टू द H पॉझिटिव्ह आयन्स अँड फॉर्मेशन ऑफ हायड्रोनियम आयन. आणि हा तुम्हाला H3O पॉझिटिव्ह आपल्याला बनतो. यालाच आपण काय म्हटलं जातं पहा, हायड्रोनियम आयन, हायड्रोनियम आयन असं म्हटलं जातं. तर आपण ही बेसिकली वेन द वॉटर आयन और H2SO4 विच कंबाईन टुगेदर दे कॅन फॉर्म दिस हायड्रोनियम आयन ॲज अ इलेक्ट्रोफिल. याला आपण काय म्हणू शकता, ॲज अ इलेक्ट्रोफिल म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकतो. पहा, हा तुमचा इलेक्ट्रोफिल म्हणून आपल्याला काम करत असतो असं आपण लक्षात ठेवा. मग आता हे जे इलेक्ट्रोफिल्स असेल तर पहिली स्टेप किंवा मेकॅनिझम होत असताना आपण पहिल्या स्टेपमध्ये आपण काय म्हणतो, अटॅकिंग ऑफ दिस इलेक्ट्रोफिल्स विथ द एनी अल्किन, बिकॉज अल्किन्स कंटेन द pi bonds and these pi bonds which act as a loosely held electron pairs and they can donate the electron pairs to the electrophils, and therefore these reactions or these steps can be takes place by attacking of electrophils on the carbon carbon double bond. मग आपण पहिली जी स्टेप असेल तर त्या स्टेपमध्ये आपल्याला मजेशीर गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. ती तुम्हाला मी शिकवलेला भाग आहे, तो तुम्हाला लक्षात येतो का बघा पहा. तर याच्यामध्ये पहिली स्टेपमध्ये आपण पहिल्या स्टेपमध्ये आपण काय सांगतोय पहा, फर्स्ट स्टेपमध्ये आपण काय सांगतोय, अटॅकिंग ऑफ इलेक्ट्रोफिल ऑन अल्किन. तर हे आपण डिस्कस करत असताना आपल्याला काय प्रकार घडतो ते तुमच्या नीट लक्षात आलं पाहिजे पहा. तर याच्यामध्ये अल्किन म्हटलात तर अल्किन म्हटल्यानंतर आपण काय लिहितो, एक एक्झाम्पल म्हणून आपण CH3 हा तुमचा CH हा डबल बॉन्ड आणि हा तुमचा CH2 असेल, याला आपण प्रोपीन म्हणू.
हा तुमचा अल्किन असेल. त्याच्यासोबत आपण काय करतोय पहा, हा हायड्रोनियम आयन ज्याला आपण म्हणू शकता हा पॉझिटिव्ह चार्ज असेल, हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन असेल, याला आपण हायड्रोनियम आयन असं म्हणतात. हायड्रोनियम आयन्समधला ऑक्सिजन आयटम्स कॅन अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन्स विच शेअर्ड बिटवीन द ऑक्सिजन आयटम अँड हायड्रोजन आयटम. याच्यातले इलेक्ट्रॉन जे शेअर केले असतात ते कुणाकडे जातात पहा, तर या ऑक्सिजनकडे जातील. या ऑक्सिजनकडे जर जात असतील तर त्यावेळेस आपल्याला या हायड्रोजन आयटमवर कोणता चार्ज येतो पहा, तर हा पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला मिळतो. कारण बिकॉज दिस हायड्रोजन कॅन लूज इट्स इलेक्ट्रॉन, तो इलेक्ट्रॉन लूज केलेला असतो. मग आता पहा गंमत अशी आहे पहा, या कार्बन कार्बन डबल बॉन्डकडे बघा. आता हा जो H पॉझिटिव्ह आयन्स असेल तर आपल्या मनात असा प्रश्न येतो की हा हायड्रोजन आयटम याला जोडेल का याला जोडेल, बरोबर आहे. तर दे आर डिपेंडिंग अपॉन द ऑब्टेनिंग द कार्बोकॅटायन ॲज अ इंटरमिडिएट अँड विच हॅव द ग्रेटेस्ट स्टेबिलिटी अँड देन दिस H पॉझिटिव्ह आयन्स कॅन अटॅच ऑन दॅट कार्बन आयटम. मग आपण असं म्हणतो की हा H पॉझिटिव्ह आयन्स हा कोणत्या कार्बन आयटमला किंवा कोणत्या कार्बन आयटमला तो कंबाईन होतो, डिपेंडिंग अपॉन द स्टेबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन्स ॲज अ इंटरमिडिएट्स ऑब्टेन ड्युरिंग दिस स्टेप. ही स्टेप फॉर्मेशन होत असताना या स्टेपला आपण काय म्हणतोय पहा, स्लो स्टेप असं म्हटलं जातं. याला आपण काय म्हणू पहा, स्लो स्टेप. यालाच आपण रेट डिटर्मिनेशन स्टेप असं म्हटलं जातं. आणि हे जे रेट डिटर्मिनेशन स्टेप असेल तर याच्यामध्ये आपल्याला दोन पॉसिबल आपल्याला काय होऊ शकतात पहा, अटॅकिंग आपल्याला होऊ शकते. दोन पॉसिबल अटॅकिंग कोणती असेल पहा, जर आपण हे इलेक्ट्रॉन पेअर या बाजूनं देत असाल तर त्यावेळेस आपण हा कार्बन आयटम इलेक्ट्रॉन डिफिशियंट होतो, हा इलेक्ट्रॉन रिच होतो. आणि याच्यावर आपल्याला काय मिळेल पहा, हा तुमचा CH3, हा CH हा पॉझिटिव्ह असेल आणि हा तुमचा CH3 आपल्याला मिळाला, बरोबर आहे. हा एक कार्बोकॅटायन आपल्याला मिळाला. जर समजा आपण असं केलं की याच्यावर जर आपण हायड्रोजन आयटम कंबाईन केला तर हा निगेटिव्ह चार्ज होईल आणि याच्यावर तुम्हाला काय मिळेल पहा, तर याच्यावर तुम्हाला पॉझिटिव्ह चार्ज मिळेल आणि हा H पॉझिटिव्ह आयन्स निगेटिव्ह कार्बनकडे येईल. म्हणजेच आपल्याला काय मिळू शकतो पहा, हा CH3, हा CH2 आणि हा CH2 पॉझिटिव्ह आपल्याला मिळतो. हा सेकंडरी कार्बोकॅटायन आपल्याला मिळेल, हा प्रायमरी कार्बोकॅटायन आपल्याला मिळेल, बरोबर आहे. याच्यातला मोर स्टेबल कार्बोकॅटायन्स तुम्हाला सांगता येईल तर याला आपण काय म्हणतो पहा, इट इज द मोर स्टेबल कार्बोकॅटायन आपल्याला मिळतो. आणि त्यामुळं आपण रिॲक्शन होत असताना इलेक्ट्रोफिल्स आर ॲडेड ऑन दॅट कार्बन आयटम्स विच कॅरीज द मोर नंबर ऑफ हायड्रोजन आयटम. म्हणजे याच्यासोबत आपण कंबाईन केला तर त्यावेळेस आपल्याला काय होईल पहा, हा कार्बोकॅटायन मिळतो आणि याची स्टेबिलिटी वाढते. हे आपल्याला माहिती आहे कारण इथं हायपर कॉन्ज्युगेशन आपल्याला 6 टाइम्स होतो. म्हणून आपण याच्यामध्ये आपल्याला किती टाइम्स होतो, 2 टाइम्स होतो, याच्यामध्ये 6 टाइम्स होतो. म्हणून आपण काय म्हणतो, हा मोर स्टेबल आहे. म्हणून या स्टेपमध्ये कोणती मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलेलं आहे, एनी केमिकल रिॲक्शन्स विच आर टेक्स प्लेस बाय द फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन ॲज अ इंटरमिडिएट अँड विच अंडरगो द rearrangement and formation of more stable carbocation, and this more stable carbocation can give the major product of this reaction. आपल्याला ही गोष्ट मी बऱ्याच वेळेस सांगितलेली आहे, त्याच्यावर आपण प्रॅक्टिस पण केलेली आहे, त्याच्यावर आपण एक्झाम्पल पण आपण सॉल्व केलेले आहेत की जर एखादी केमिकल रिॲक्शनमध्ये कार्बोकॅटायन हा जर इंटरमिडिएट बनत असेल तर कार्बोकॅटायन ज्या ज्या रिॲक्शनमध्ये इंटरमिडिएट बनतो त्या ठिकाणी रिअरेंजमेंट आपल्याला घडतो. त्यामध्ये आपल्याला रिअरेंजमेंट घडल्यानंतर जो मोर स्टेबल कार्बोकॅटायन बनतो आणि त्यांच्यापासूनच आपल्याला मेजर प्रोडक्ट ऑफ दिस रिॲक्शन आपल्याला मिळत असतो. ही गोष्ट आपल्याला सर्वांना माहिती आहे. इथं तुम्हाला या 2 कार्बोकॅटायनपैकी मोर स्टेबल कार्बोकॅटायन आपल्याला हा बनतो आणि म्हणून मोर स्टेबल कार्बोकॅटायन आपल्याला जर बनत असेल तर याच्यानुसार आपल्याला काय म्हणता येईल पहा, तर इट इज द more stable carbocation which attached with or combined with any nucleophile and formation of intermediate or formation of any oxonium ion and which deprotonate and formation of corresponding alcohol. मग आपण नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय पाहतोय पहा, आता पुढच्या स्टेप मध्ये काय असेल, कार्बोकॅटायन मग या दोघांपैकी कोणता ऍक्टिव्ह होईल, तर हा सेकंडरी कार्बोकॅटायन. म्हणून आपण सेकंड स्टेप मध्ये आपण काय म्हणू शकता पहा, सेकंड स्टेप मध्ये आपण काय पाहतो, अटॅकिंग ऑफ न्यूक्लियोफिल, बरोबर आहे. अटॅकिंग ऑफ न्यूक्लियोफिल. न्यूक्लियोफिल आपल्याला अटॅक होतो आणि याच्यातला न्यूक्लियोफिल आपल्याला राहतो काय पहा, तर इथले इलेक्ट्रॉन जर इथं जात असतील तर आपल्याला इथं काय मिळतो पहा, H2 आपल्याला मिळतो. हा H2 हा तुमचा काय असेल पहा, न्यूक्लियोफिल असतो, बरोबर आहे. हा H2 जो असेल तर तो न्यूक्लियोफिल म्हणून आपल्याला काम करतो आणि त्यानुसार आपण रिॲक्शन लिहित असताना आपण काय लिहिणार आहात पहा, हा तुमचा कार्बोकॅटायन असेल, हा CH3, हा CH पॉझिटिव्ह आणि त्यानंतर हा तुमचा CH3 असेल. याच्यासोबत आपण H2O ची रिॲक्शन आपण करत असाल, बरोबर आहे. हा H2 असेल.
मग आता आपल्याला काय फॉर्मेशन होणार आहे, दिस वॉटर मॉलिक्युल्स ॲक्ट ॲज ए न्यूक्लियोफिल अँड दिस कार्बन आयटम इज द इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटर अँड देअरफॉर दिस ऑक्सिजन आयटम्स कॅन डायरेक्टली अटॅक ऑन दिस कार्बन आयटम विच हॅव द डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन. या इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी असणाऱ्या कार्बन आयटमवर हा ऑक्सिजन आयटम आपल्याला कंबाईन होत असतो आणि त्यापासून आपल्याला काय मिळेल पहा, हा CH3 असेल, हा CH, याला आपल्याला हा ऑक्सिजन, हा हायड्रोजन असेल, हा हायड्रोजन, या ऑक्सिजन आयटमवर पॉझिटिव्ह चार्ज, कारण एक इलेक्ट्रॉन पेअर कुणाला दिलाय, या कार्बनला दिलाय आणि त्यामुळे याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येईल, एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला प्रेझेन्स राहील आणि त्यानंतर तुम्हाला हा CH3 आपल्याला मिळेल. तर हा अनस्टेबल आपल्याला प्रोटोनेटेड अल्कोहोल्स आपल्याला फॉर्मेशन होतो, यालाच आपण ऑक्झोनियम आयन असं म्हटलं जातं. तर असा आपल्याला हा एक लेस स्टेबल किंवा त्याला आपण म्हणू शकता हा लेस स्टेबल तुम्हाला प्रोटोनेटेड अल्कोहोल्स आपल्याला फॉर्मेशन होत असतो. असं आपण नेक्स्ट स्टेपमध्ये आपण पाहू शकता. तर ही दुसरी स्टेप तुम्हाला समजते. त्यानंतर पहा लास्ट स्टेपमध्ये आपण काय पाहतो पहा, डिप्रोटोनेशन ऑफ दिस प्रोटोनेटेड अल्कोहोल. मग शेवटची जी प्रोसेस असेल, शेवटची जी स्टेप असेल तर त्याला आपण काय म्हणतोय पहा, तर डिप्रोटोनेशन असं म्हटलं जातं. डिप्रोटोनेशन आपण कुणाला म्हणतो, तर नेक्स्ट स्टेप मी तुम्हाला असं लिहितो, हे नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करा. तर थर्ड स्टेप आपण काय पाहतोय पहा, तर थर्ड स्टेपमध्ये आपण काय पाहतोय, तर थर्ड स्टेप, स्टेप नंबर 3, तर याला आपण म्हणतोय पहा डिप्रोटोनेशन. तर डिप्रोटोनेशन आपण लॉस ऑफ प्रोटॉन, त्यालाच आपण डिप्रोटोनेशन म्हणतो. मग डिप्रोटोनेशन कुणाचं होईल, यांचं होईल. कसं होतं बघा, आता ही सिंपल गोष्ट आहे, त्याच घटना पुन्हा पुन्हा आपल्याला घडत असतात पहा. हा HOH, हा H असेल, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हा तुमचा काय असेल पहा, CH3 आपण त्यांना म्हणतो, बरोबर आहे. आणि याच्यासोबत डिप्रोटोनेशन आपल्याला घडतं. डिप्रोटोनेशन घडेल म्हणजेच काय होईल, इथला ऑक्सिजन आयटम जास्त काळ पॉझिटिव्ह चार्जवर राहत नाही, कारण जोपर्यंत ग्रेटर निगेटिव्ह आयटम्सवर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर तो लेस स्टेबल असतो आणि त्यामुळे आपल्याला इथले इलेक्ट्रॉन कुठे जातात पहा, या ऑक्सिजन आयटमकडे जातील आणि त्यानंतर तुम्हाला हा H पॉझिटिव्ह अंश बाहेर पडेल. हा तुमचा पॉझिटिव्ह स्पेसिस आपल्याला काय मिळतो पहा, बाहेर पडतो आणि तयार होतो तुम्हाला हा CH3, हा तुमचा CH, याला आपण काय जोडलात पहा, हा तुमचा ऑक्सिजनवर इलेक्ट्रॉन पेअर आले म्हणजेच हा OH, याच्यावर 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन झाले. ऑलरेडी एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स होता, पॉझिटिव्ह चार्जचा न्यूट्रल झाला कारण तिथले इलेक्ट्रॉन घेतला म्हणून हा तुमचा OH ग्रुप तयार झाला आणि हा तुमचा काय असेल पहा, CH3 आणि प्लस हा तुमचा H पॉझिटिव्ह अंश. यालाच आपण काय म्हणू पहा, प्रोपेन 2OL असा आपल्याला हा प्रोडक्ट आपल्याला फॉर्मेशन होतो. अशा 3 स्टेप्स इन्व्हॉल्व करून आपल्याला या रिॲक्शनचं मेकॅनिझम आपल्याला घडतं पहा. तर ही मेकॅनिझम जे असेल तर या मेकॅनिझममध्ये इंटरमिडिएट कोणता बनतो, कार्बोकॅटायन बनतो. स्लो स्टेप डिटर्मिनेशन स्टेप कोणती असेल तर अटॅकिंग ऑफ इलेक्ट्रोफिल्स ऑन द अल्किन, हे आपण त्याला म्हणतो, किंवा अल्किन अटॅक ऑन द इलेक्ट्रोफिल असंही आपण त्यांना म्हणू शकता. तर त्यापैकी आपल्याला मोर स्टेबल कार्बोकॅटायन जर तयार होत असेल त्याच्यापासूनच आपल्याला मेजर प्रोडक्ट आपल्याला मिळत असतो. म्हणून या रिॲक्शनमध्ये जे मेकॅनिझम आपण पाहतो याच्यावर एक्झाम्पल तुम्हाला येणार नाही, थोडं कॉम्प्लिकेशन करून केलं जातं. त्यासाठी आपण पूर्वतयारी म्हणून आपण कार्बोकॅटायनची स्टेबिलिटी कशी वाढते ड्यू टू द रिअरेंजमेंट हे आपण शिकलात. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल आपण बघू आणि त्या एक्झाम्पलवरून तुम्हाला आणखी लक्षात येईल पहा. तर याच्यामध्ये आपण काय सांगतोय पहा, तर हे डिटेक्ट करा. त्यानंतर आपण नेक्स्ट आपण पाहणार आहात एक्झाम्पल याच्यामध्ये आपण डिस्कस करत असताना आपण काय करतोय ते आपण बघू पहा. तर आता एक्झाम्पलमध्ये आपण काय सांगतोय पहा, हे एक्झाम्पल इम्पॉर्टंट असेल पहा. जर आपल्याला एक एक्झाम्पल दिलं CH3 हा तुमचा H असेल आणि हा CH डबल बॉन्ड CH2 असे आपण रिअरेंजमेंट केलेलं आहे, हे लक्षात येते तुमच्या. जेवढे रिअरेंजमेंट आपल्याला करता येतात मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत पहा. त्याच्यासोबत अल्किन तयार करा, त्याचा कार्बोकॅटायन मोर स्टेबल कोणता होतो त्यानुसार तुम्हाला अल्कोहोल तयार होतो, किंवा तुम्ही जर अल्किल हलाइड तयार करायचा असेल तर HX सोबत आपण रिएक्शन करू शकता पहा. याच्यासोबत आपण काय केला तरी तुम्हाला इथं दिलेलं असेल H2SO4 आणि हा तुम्हाला काय दिलेला आहे पहा, तर वॉटर मॉलिक्यूल आपल्याला दिलेला आहे. किंवा तुम्हाला फक्त असं जरी दिलं असेल तरी आपण लक्षात ठेवायचं आहे की ही रिॲक्शन काय असेल, हायड्रेशन ऑफ अल्किन आहे. मग हायड्रेशन ऑफ अल्किन सोबत आपण पहिल्यांदा कार्बोकॅटायन आपल्याला कोणता तयार होईल, तर इथला तुम्हाला हा हायड्रोजन याच्याकडे जाईल आणि याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येईल, बरोबर आहे. म्हणजेच आपण काय केला, 2 कार्बोकॅटायन कोणते तयार होतील ते मी अगोदर इथं तयार करतोय. हा तुमचा CH3, हा तुमचा CH, हा पॉझिटिव्ह चार्ज आणि हा तुमचा CH3 आपल्याला बनला, बरोबर आहे. आणखीन एक कोणता तयार होऊ शकतो, हा CH3 CH, हा CH3
त्यानंतर तुमचा CH2 आणि हा तुमचा CH2 पॉझिटिव्ह असा एक आपल्याला बनू शकतो. मग त्यावेळेस आपल्याला या दोघांपैकी मोर स्टेबल कोणता, हा प्रायमरी कार्बोकॅटायन आहे, हा सेकंडरी कार्बोकॅटायन आहे, राईट. मग आता पहा, सेकंडरी कार्बोकॅटायन जो असेल तर या सेकंडरी कार्बोकॅटायनमध्ये आणखीन आपल्याला रिअरेंजमेंट पॉसिबल आहे. पण टर्शरी याच्यामध्ये आपल्याला प्रायमरीचा काय होऊ शकतो, सेकंडरी होऊ शकतो. सेकंडरीचा पुन्हा आपण काय करू शकता, टर्शरी करू शकतो. म्हणून आपण असं गृहीत धरा, प्रायमरीचा हा सेकंडरी तयार झाला. आता आपण काय करू, सेकंडरीचा काय करायचा, आपल्याला टर्शरी करता येतो ड्यू टू रिअरेंजमेंट. मग आपण रिअरेंजमेंट करावीच लागेल, तोच त्याचा मेजर प्रोडक्ट असतो, हे लक्षात ठेवा. कधी, इफ द रिएक्शन्स विच कॅन टेक्स प्लेस बाय द फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन ॲज अ इंटरमिडिएट स्पेसिस. आणि म्हणून आपण काय म्हणतोय पहा, हा CH3 हा तुमचा CH3 असेल, हा तुमचा H बाजूला लिहा, हा तुमचा CH पॉझिटिव्ह चार्ज आणि हा तुमचा CH3 असेल. याच्यामध्ये आपल्याला काय होईल पहा, तर 1,2 शिफ्ट हायड्राइड, यालाच आपण रिअरेंजमेंट म्हणतो. ही रिअरेंजमेंट आपण करू, बरोबर आहे. रिअरेंजमेंटमध्ये आपण काय करतोय पहा, तर इथला हायड्रोजन हायड्राइड आयन्स कुठं शिफ्ट होतो, या कार्बनकडे. म्हणजेच हा निगेटिव्ह तुम्हाला हायड्रोजन कुठं जातो, या पॉझिटिव्ह चार्ज कार्बनकडे जातो. त्यामुळे इथले इलेक्ट्रॉन घेऊन चाललाय, म्हणजे या कार्बनवर कोणता चार्ज येतो, पॉझिटिव्ह चार्ज. आणि म्हणून आपल्याला तिसरा कार्बोकॅटायन आपल्याला मोर स्टेबल मिळतो, ज्याला आपण म्हणू शकता टर्शरी कार्बोकॅटायन, बरोबर आहे. हा CH2 आणि हा तुमचा CH3, बरोबर आहे. हा टर्शरी कार्बोकॅटायन मिळाला. टर्शरी कार्बोकॅटायन आता मोर स्टेबल आहे, प्रायमरीपेक्षा सेकंडरी, सेकंडरीपेक्षा टर्शरी कार्बोकॅटायन मोर स्टेबल आहे. मग आपण अटॅकिंग ऑफ न्यूक्लिओफिल आपण करू शकता. मग काय असेल पहा, हा तुमचा CH3, हा CH3 हा तुमचा पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि हा CH2 CH3 याच्यासोबत आपण वॉटर मॉलिक्यूलची आपण रिॲक्शन केला. वॉटर मॉलिक्यूलची रिॲक्शन केल्यानंतर काय होईल पहा, दिस इलेक्ट्रॉन पेअर्स अटॅक ऑन दिस इलेक्ट्रॉन डिफिशियंट कार्बन आयटम आणि त्यानुसार तुम्हाला हा प्रोटोनेटेड अल्कोहोल्स आपल्याला बनतो, बरोबर आहे. हा प्रोटोनेटेड अल्कोहोल, त्यानंतर तुम्हाला CH2 आणि हा तुमचा CH3 बनला. पुन्हा काय होईल पहा, डिप्रोटोनेशन होतं. डिप्रोटोनेशन आपण जर केला तर इथले इलेक्ट्रॉन इथं जातील, हा H पॉझिटिव्ह आयन्स काय होईल पहा, निघून जातो आणि तयार होतो तुमचा CH3C, हा CH3, हा OH, हा CH2 आणि हा CH3. हा तुमचा प्रोडक्ट जो असेल तर याला आपण मेजर प्रोडक्ट असं आपण त्यांना म्हणू शकता. प्रोडक्ट आपल्याला यांच्यापासून पण मिळू शकतो, यांच्यापासून पण मिळू शकतो, यांच्यापासून मिळू शकतो. पण मेजर प्रोडक्ट कोणता असेल तर टर्शरी कार्बोकॅटायनपासून तयार होणारा जो अल्कोहोल असेल तर त्यांनाच आपण काय म्हणू शकता, इट इज द मेजर प्रोडक्ट असं आपण त्यांना म्हणू शकता. लक्षात येते. तर या पद्धतीनं या रिॲक्शनचा प्रोडक्ट जर लिहा म्हटलं तर कोणता आला पाहिजे, हा प्रोडक्ट तुमचा मेजर प्रोडक्ट असेल. ऑप्शनमध्ये तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल पण मिळेल, सेकंडरी अल्कोहोल पण मिळेल, पण मोर स्टेबल किंवा मोर मेजर प्रोडक्ट कोणता असेल, टर्शरी अल्कोहोल्स आपल्याला बनत असतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे, लक्षात राहील. तर हे आपण अशा प्रकारचे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता आले पाहिजेत. आणखीन एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, रिंग एक्सपान्शन तुम्हाला लक्षात येत असेल. त्याचबरोबर मी तुम्हाला काय म्हणतोय पहा, कार्बोकॅटायन आपल्याला तयार होताना रिंग एक्सपान्शन आपल्याला पॉसिबल आहे, ही आपण लक्षात घ्या. तर हे सर्व एक्झाम्पल तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. याच्यावर प्रॅक्टिस जेवढी जास्त केला तेवढे तुम्हाला परफेक्शन होईल आणि जेवढं परफेक्शन होईल तेवढे तुम्हाला लवकरात लवकर क्वेश्चन सॉल्व व्हायला मदत होईल, एवढीच माझा तुम्हाला विनंती आहे पहा. तर हे हायड्रेशन ऑफ अल्किनबद्दल आपण डिस्कशन आपण केलात. आता नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहात. आता आपण या रिॲक्शनमध्ये काय बघितलात, कॅरेक्टरिस्टिक्समध्ये दिस रिॲक्शन्स आर युज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल, नॉट प्रायमरी अल्कोहोल एक्सेप्ट द इथेनॉल. इथेनॉल सोडला तर कुठलाही प्रायमरी अल्कोहोल्स आपल्याला या रिॲक्शनपासून मिळत नाही. मग असा जेव्हा प्रॉब्लेम आपल्याला क्रिएट होतो, अराईज होतो, त्यावेळेस आपल्याला त्याच्यावर काहीतरी पर्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठीच आपण काय म्हणतोय पहा, द प्रिपरेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स बाय युजिंग द अनदर मेथड. दुसरी एक मेथड आपण उपयोगात आणतो आणि ती पण रिॲक्शन मी तुम्हाला 11th मध्ये डिटेलमध्ये शिकवलेली आहे. पण पुन्हा एकदा आपल्या सुपरफास्ट माइंडनुसार आपण पुढं काय करू शकतो पहा, पुन्हा एकदा ती रिॲक्शन आपल्याला आहे म्हणून आपण पुन्हा एकदा शिकण्याचा प्रयत्न करू. आणि या रिॲक्शन इम्पॉर्टंट आहेत, या रिॲक्शनवर क्वेश्चन आलेले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला हे रिॲक्शन्स तुम्हाला
येणं अत्यंत गरजेचं आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवू पहा. तर नेक्स्ट रिॲक्शन आपण अल्किनपासूनच आपण करणार आहोत. याच्या अगोदर आपण अल्केनपासून केलात आणि अल्किनपासून करताना एक रिएजंट किंवा एक मेथड वापरला ज्याला आपण हायड्रेशन असं म्हणतो. आता नेक्स्ट मेथड आपण अल्किनपासूनच करणार आहात. तर आपण अल्किनपासून जर आपल्याला एखादा अल्कोहोल जर बनवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला एक मेथड वापरलेली आहे. मी पुन्हा लिहितोय पहा, फ्रॉम अल्किन. या रिॲक्शनचा उद्देश काय असेल? प्रिपेअर द प्रायमरी अल्कोहोल फ्रॉम द अनसिमेट्रिकल ऑर एनी अल्किन. एखाद्या कोणत्याही प्रकारच्या अल्किनपासून आपल्याला काय बनला पाहिजे? प्रायमरी अल्कोहोल बनला पाहिजे. हे त्याचं फोकस किंवा ज्याला आपण म्हणता या रिॲक्शनचा आपल्याला उद्देश असेल, एम असेल असं आपण त्याला म्हणू. आता पहा, यासाठी आपण मेथड कोणती उपयोगात आणली तर ती मेथड तुम्हाला माहिती आहे पहा, ज्याला आपण म्हणतो हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन. तर ही रिॲक्शन मी तुम्हाला शिकवलेली आहे पहा. या रिॲक्शनचा उपयोग करून आपण प्रायमरी अल्कोहोल्स आपण बनवू शकतो. तर त्याच्यामध्ये आपण काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या पहा. तर आता याच्यामध्ये अल्किन कशाला म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे पहा, की डबल बॉन्डेड हायड्रोकार्बन चेन असणाऱ्यांना आपण काय म्हणतो पहा? अल्किन असं म्हटलं जातं. नेक्स्ट आपण पुढं लक्षात घेऊ पहा, ऑक्सिडेशन आपण कुणाला म्हणतो? ॲडिशन ऑफ ऑक्सिजन आयटम्स ड्युरिंग द केमिकल रिॲक्शन, त्यांना आपण ऑक्सिडेशन असं आपण त्यांना म्हणू शकता. त्याचबरोबर आपल्याला महत्त्वाचा भाग जो असेल तर हायड्रोबोरेशन आपण कुणाला म्हणतात? तर याच्यामध्ये फार सिंपल आहे पहा, ॲडिशन ऑफ हायड्रोजन आयटम, ॲडिशन ऑफ हायड्रोजन अँड बोरॉन आयटम इज कॉल्ड लाईक द हायड्रोबोरेशन. हायड्रोबोरेशन आपण कुणाला म्हणतो? एखादी रिॲक्शन होताना हायड्रोजन आयटम आणि बोरॉन आयटमचं जर आपण ॲडिशन करत असाल तर हायड्रोबोरेशन असं आपण त्यांना म्हणू शकतो पहा. मग आता हा बोरॉन आणायचा कुठून हा प्रश्न आहे. मग आपल्याला माहिती आहे हे जे आयटम्स असतात किंवा ग्रुप असतात हे आपल्याला रिएजंटकडून मिळत असतात. मग हे रिएजंट कोणते असतील तर त्या रिएजंटबद्दल आपण चर्चा करू पहा. तर हायड्रोबोरेशन आणि ऑक्सिडेशन या दोन वेगळे सेपरेट आपल्याला रिॲक्शन एकत्र केलेले आहेत आणि त्यातूनच तुम्हाला अल्कोहोल तयार झालेला आहे. मग पहिल्यांदा हायड्रोबोरेशन कसं होतं, कुणामुळे होतं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी पहा, या रिॲक्शनचा जो रिएजंट असेल तर तो रिएजंट तुम्ही नीट लक्षात ठेवा पहा. हा रिएजंट्स आपण कुणाला म्हणतो? तर याच्यामध्ये आपण काय म्हणायचं आहे पहा, एकतर तुम्हाला B2H6 याला आपण डायबोरेन असं म्हणतो, बरोबर आहे. और याच्यापासूनच आपल्याला काय मिळू शकतो? BH3 असं आपण त्यांना म्हणू शकता. बोरॉन ट्रायहायड्राईड आपण त्याला म्हणतो किंवा बोरॉन हायड्राईड असे आपण त्यांना म्हणू शकता. याला काय म्हणता? डायबोरेन. याला काय म्हणू शकतो आपण? याला आपण बोरॉन हायड्राईड असं आपण त्यांना म्हणू, राईट. आता पहा, हा काय असतो पहा, हे नीट लक्षात ठेवा. याला आपण इलेक्ट्रॉन डिफिशियंट हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो, राईट. नेक्स्ट म्हणजे त्याला आपण इलेक्ट्रोफिल म्हणून काम करत असतो, हे तर लक्षात ठेवा. त्यानंतर याच्यासोबत आपल्याला जो सॉल्वंट लागतो तर तो सॉल्वंट म्हणजे कोण असेल? सॉल्वंट जर बघितलात तर तो तुमचा THF आपल्याला उपयोगात आणला जातो, राईट. THF म्हणजे टेट्रा हायड्रोफ्युरॉन असं आपण त्यांना म्हणतो. THFचा अर्थ काय होतो? टेट्रा हायड्रोफ्युरॅन. याला आपण THF हा तुमचा सॉल्वंट म्हणून उपयोगात आणला जातो, राईट. त्यानंतर पहा, हे प्रेझेन्स असताना आपण जर डायबोरेनचं ॲडिशन जर अल्किनसोबत आपण करत असाल तर त्या रिॲक्शनलाच आपण काय म्हणायचं आहे पहा? हायड्रोबोरेशन असं म्हटलं जातं, लक्षात राहील. मग हा रिएजंट आपण कुणासाठी वापरतो? हायड्रोबोरेशनसाठी उपयोगात आणलेला हा रिएजंट असेल, राईट. मग त्यानंतर पहा, ऑक्सिडेशनसाठी आपण कोणता रिएजंट उपयोगात आणतो? याच्यासाठी आपण उपयोगात आणलेला डिपेंडिंग अपॉन द रिएजंट, म्हणजे तो तुम्हाला कधी अल्कोहोल फॉर्मेशन करू शकतो. ही रिॲक्शन हायड्रोबोरेशन सगळीकडे होईल, पण ऑक्सिडेशनचा जर ऑक्सिडायझिंग एजंट जर बदलला असेल, त्याचं सॉल्वंट जर बदललेलं असेल, त्याचं मीडियम जर बदललेलं असेल तर आपल्याला वेगळे प्रोडक्ट्स आपल्याला मिळू शकतात. पण जर अल्कोहोल आपल्याला मिळवायचं असेल तर त्यासाठी आपण काय म्हणतोय पहा? H2O2 हा ऑक्सिडायझिंग एजंट्स आपण उपयोगात आणतो इन बेसिक मीडियम, ज्याला आपण OH निगेटिव्ह आयन्स म्हणतात. म्हणून आपण ऑक्सिडेशन करताना जर आपल्याला अल्कोहोल
प्रिपेअर एखाद्या अल्किनपासून करायचं असेल तर बेसिक मीडियममध्ये आपण ऑक्सिडायझिंग एजंट्स आपण उपयोगात आणतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. म्हणजे हे दोन रिएजंट्स आपण जर लक्षात ठेवलात तर आपल्याला हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन यांच्यापासून आपल्याला अल्कोहोल्स आपल्याला फॉर्मेशन होतात. आता बघा या रिॲक्शनमध्ये आपण जर बघितलात तर याचं कॅरेक्टरिस्टिक्स आपण लक्षात घेऊ की याच्यामध्ये आपण काय म्हणतो, दिस रिॲक्शन इज यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स. याचा आपण उपयोग कशासाठी करतोय पहा, प्रायमरी अल्कोहोल्स आपल्याला प्रिपेअर करण्यासाठी या रिॲक्शनचा साधारणतः आपण उपयोग करत असतो. प्रायमरी अल्कोहोल का बनतो हा पुढचा प्रश्न आहे. मी त्याच्यामध्ये सेकंडरी आणि टर्शरी का बनतो हे मी सांगितलं. याच्यामध्ये आपण काय सांगताय पहा, ड्यू टू अँटी मार्कोनिकॉफ्स रूल्स. आणि या रूलमुळं आपल्याला काय होईल पहा, तर अँटी मार्कोनिकॉफ रूलनुसार आपल्याला ही रिॲक्शन घडताना दिसली. आणि त्यापासून तुम्हाला अँटी मार्कोनिकॉफ रूल म्हटलात की आपण काय म्हणतो की याच्यामधला जो निगेटिव्ह पार्ट असेल तर तो अशा कार्बनला जोडला जातो ज्या कार्बनसोबत जास्तीत जास्त हायड्रोजन आयटम असतात, त्यांनाच आपण अँटी मार्कोनिकॉफ रूल इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड. इथं तर परऑक्साईड प्रेझेन्स आहे आणि म्हणून आपण यामध्ये आपण काय म्हणता, प्रायमरी अल्कोहोल आपल्याला फॉर्मेशन होत असतो. हे आपण या रिॲक्शनचं कॅरेक्टरिस्टिक्स आपण लक्षात ठेवायचं आहे. या रिॲक्शनला पण आपण इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन आपण त्यांना म्हणू. पण या रिॲक्शनमध्ये आपण काय म्हणतोय पहा, इथं पण तुम्हाला कार्बोकॅटायन आपल्याला फॉर्मेशन होतो, पण तो सायक्लिक असतो, त्यामुळे त्यांच्यामध्ये रिअरेंजमेंट आपल्याला पॉसिबल नाही. आणि म्हणून आपण एक सिंपल रिॲक्शन आपण पाहतो. ती सिंपल रिॲक्शन कशी होते याबद्दल आपण पुढे डिस्कशन करू. तर या सेगमेंटमध्ये आपण हायड्रोबोरेशन कशाला म्हणतात, ऑक्सिडेशन कशाला म्हणतात, त्यासाठी हायड्रोबोरेशन करण्यासाठी कोणते रिएजंट लागतात हे लक्षात ठेवायचे आहेत, ऑक्सिडेशन घडवण्यासाठी कोणते रिएजंट लागतात हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि या रिॲक्शनचा आपल्याला ऑब्टेन्ड प्रोडक्ट काय असेल तर याचं फलित काय असेल तर त्यापासून तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल बनतो. प्रायमरी अल्कोहोल का बनतो, कारण या रिॲक्शनमध्ये अँटी मार्कोनिकॉफ रूल आपण एखाद्या अनसिमेट्रिकल अल्किनवर अप्लिकेबल होतो, मार्कोनिकॉफ रूल आपल्याला अप्लिकेबल होत नाही. आणि म्हणून आपल्याला यांच्यापासून काय बनतोय पहा, प्रायमरी अल्कोहोल्स आपल्याला फॉर्मेशन होत असतात. गॉट इट. तर हे आपल्याला समजलेलं असेल. आपण आता नेक्स्ट रिॲक्शनकडे आपण जाणार आहोत पहा. तर रिॲक्शनमध्ये आपण काय पाहतो त्यावर आपण चर्चा करू पहा. तर ही रिॲक्शन कशी होते, तर आता पहा रिॲक्शनमध्ये आपण काय पाहतो, एनी अनसिमेट्रिकल अल्किन्स विच अंडरगो द हायड्रोबोरेशन इन प्रेझेन्स ऑफ डायबोरेन और बोरॉन हायड्राइड्स in presence of any THF as a solvent and formation of trialkyl boron, and this trialkyl borons which undergo the oxidation in presence of H2O2 in basic medium formation of corresponding अल्कोहोल. त्यांच्यापासून तुम्हाला अल्कोहोल आपल्याला फॉर्मेशन होतो. याच रिॲक्शनला हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. आता बघा एक एक्झाम्पल आपण घेतोय पहा, ज्याच्यामध्ये आपण काय म्हणता, हा तुमचा एखादा प्रोपीन असेल, CH3 हा तुमचा CH डबल बॉन्ड आणि हा तुमचा CH2 असेल, बरोबर आहे. याच्यासोबत आपण जर बोरॉन हायड्राईडची आपण रिॲक्शन केलं, बोरॉन हायड्राईड म्हटलात तर हा तुमचा बोरॉन हायड्राईड आपल्याला मिळतो, बरोबर आहे. हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, हा इलेक्ट्रोफिल आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. बोरॉन हायड्राईड आपण घेतलात, इथं तुम्हाला THF प्रेझेन्स असणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. हा तुमचा सॉल्व्हंट आहे. मग आता पहा पुढं आपण काय म्हणतोय, ही रिॲक्शन होत असताना मार्कोनिकॉफ रूलनुसार जर आपण विचार केला तर हायड्रोजन आयटम अशा कार्बनला जोडला जातो किंवा पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस, इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस मोर नंबर ऑफ हायड्रोजन आयटमला जोडला पाहिजे, बरोबर आहे. आणि लेस नंबर ऑफ हायड्रोजन कार्बन आयटमला आपण कोण जोडला जातो, निगेटिव्ह पार्ट आपल्याला जोडला जातो. इथं रिॲक्शन होत असताना तोच प्रकार आपल्याला घडत असतो. तो कसा बघा. आता बघा हायड्राईड, हायड्राईडचा अर्थ कळतो तुम्हाला. बोरॉन हायड्राईड म्हटलात की H निगेटिव्ह आपल्याला बनतो आणि हा तुमचा काय बनतो, इलेक्ट्रॉन डिफिशियंट म्हणजे काय बनतो, पॉझिटिव्ह बनतो. मग हा निगेटिव्ह पार्ट आपल्याला अशा ठिकाणी
जोडायचं आहे. आपण मार्कोनिफास रूलला ओव्हररूल करत नाही, बरोबर आहे. तर आपण काय म्हणतोय पहा, हा निगेटिव्ह पार्ट आपण कुठं जाईल तर या कार्बनला आपल्याला जातो, बरोबर आहे. आणि त्यानंतर पहा बोरॉन आपल्याला कुठं अटॅच होईल पहा, या कार्बनला आपल्याला अटॅच होतो, बरोबर आहे. कारण इलेक्ट्रॉनचं जर डिस्प्लेसमेंट या बाजूला झाला असेल तर निगेटिव्ह पार्ट याच्यावर तयार होतो आणि हा पॉझिटिव्ह याला जोडला जातो. म्हणजेच बोरॉन ऑलवेज कंबाईन विथ दॅट कार्बन आयटम्स विच कॅरीज द मोर नंबर ऑफ हायड्रोजन आयटम, आणि तो तुम्हाला इथे येतो आणि हा निगेटिव्ह पार्ट आपल्याला इथे येतो. लक्षात येते. हे घडताना आपल्याला मार्कोनिफास रूलला आपण ओव्हररूल करत नाही, मार्कोनिफास रूल्सनुसारच आपण ती रिॲक्शन घडवणार आहात. पण मॅजिक असा आहे की मिळणारा प्रोडक्ट हा तुमचा प्रायमरी अल्कोहोल आहे आणि त्यानुसार आपण असं म्हणतो की न्यूक्लिओफिल अशा कार्बनला जोडला जातो ज्या कार्बन सोबत मोर नंबर ऑफ हायड्रोजन आयटम असतात आणि त्यापासून तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल बनतो. म्हणून त्याला आपण अँटी मार्कोनिफास रूल असं म्हटलेलं आहे. मग याच्यानुसार आपण घेतला काय बनतो बघा, हा तुमचा CH3 झाला, हा CHचा काय झाला CH2, त्यानंतर तुमचा CH2, हा तुमचा बोरॉन हायड्राइड, हा N प्रोपिल बोरॉन हायड्राइड हा आपल्याला बनला, राईट. मग आता पहा पुढं आपण आणखीन काय म्हणतोय पहा, अनदर मॉलिक्यूल ऑफ प्रोपीन. प्रोपीनचा दुसरा मॉलिक्यूल आपल्याला काय होतो बघा, प्रोपीनचा दुसरा मॉलिक्यूल म्हणजेच आपण काय करू शकता, हा CH3, हा CH डबल बॉन्ड CH2, याच्यासोबत आपण हा बोरॉन हायड्राइड, दे ऑल्सो प्रोव्हाइडिंग द 2 हायड्राइड आयन्स, म्हणून आपण त्याला म्हणतो हा B, हा तुमचा H असेल, हा H असेल, इकडं आपण CH2 आणि हा CH3 आपण जोडलात, बरोबर आहे. तोच याच्याकडे रिएजंट म्हणून करतो. मग आता पुन्हा काय होणार आहे बा, पुन्हा तीच कंडिशन असेल. याच्यातला हा निगेटिव्ह ऑफ हायड्रोजन याला जोडला जाईल, इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनमध्ये होईल, बोरॉन पॉझिटिव्ह होईल, तो बोरॉन पॉझिटिव्ह कुणाकडे जाईल, या कार्बनकडे जाईल आणि त्यापासून तुम्हाला काय बनणार आहे पहा, तर N प्रोपिल बोरॉन हायड्राइड आपल्याला बनतो. म्हणजेच हा CH3, हा CH2, हा CH2, बरोबर आहे. हा काय झाला CH2, हा झाला CH2, बरोबर आहे. त्याला काय जोडलं आहे आपण, बोरॉन, आणि याच्यासोबत ऑलरेडी एक अल्किल ग्रुप आहे म्हणून आपण याला काय लिहू शकतो, हा 2 टाइम्स BH आपण लिहितो, बरोबर आहे. याला आपण N प्रोपिल बोरॉन हायड्राइड असा आपल्याला तयार झाला. हा सेकंड मॉलिक्यूल आपण उपयोगात आणला. देन थर्ड मॉलिक्यूल ऑफ अल्कीन, कारण त्याच्याकडे 3 हायड्रोजन आयटम आहेत म्हणून आपण 3 प्रोपीन मॉलिक्यूल्स आपण उपयोगात आणतो. मग त्यामुळे काय होईल, हा तुमचा CH3 CH2 हा 2 टाइम्स आहे, बरोबर आहे. त्यानुसार पहा, अगोदर मी प्रोपीन लिहितो म्हणजे तुम्हाला आणखीन कन्फ्युजन होणार नाही. हा CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस हा बोरॉन, हा तुमचा हायड्रोजन, त्याच्यासोबत आपल्याला CH2 CH3 किती टाइम्स असतील, 2 टाइम्स आपण घेतो, बरोबर आहे. हाच रिएजंट म्हणून काम करणार आहे. बोरॉन आता कुठं जातो, मोर हायड्रोजन असणाऱ्याला, हायड्रोजन कुठं जातो, लेस हायड्रोजन असणाऱ्या डबल बॉन्डेड कार्बनला, म्हणून हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह, हा तुम्हाला इथं जातो, बोरॉन इथं जातो, कारण इथली इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनमध्ये होतं आणि तयार होणारा प्रोडक्ट काय असेल मग आता आपल्याला, तर याच्यामध्ये आपल्याला CH3 CH2 हे किती वेळेस आहे बघा, हे 2 टाइम्स आला आणि हा एक तुम्हाला तसाच तयार होतो म्हणजे 3 टाइम्स आपल्याला मिळाला आणि आता राहतो तुम्हाला बोरॉन. यालाच आपण काय म्हणू शकतो, आपण ट्राय N प्रोपिल बोरॉन असं म्हणतो. काय म्हणतो आपण, ट्राय N प्रोपिल बोरॉन असं म्हटलं जातं. याला आपण ट्राय N प्रोपिल बोरॉन हा तुमचा तयार झाला. मग आता पहा, याच्यानंतर आपल्याला काय असेल पहा, देन विच अंडरगो द ऑक्सिडेशन. मग त्याचं काय होतं पहा, ऑक्सिडेशन आपल्याला होतं आणि ऑक्सिडेशन झाल्यानंतर आपल्याला काय मिळेल पहा, तर त्याचा प्रोडक्ट आपल्याला अल्कोहोल आपल्याला फॉर्मेशन होत असतो. या 3 स्टेप्स तुम्हाला समजलेल्या असतील. याला एकत्र एका स्टेपमध्ये पण आपण लिहू शकतो पहा. इथं 3 मॉलिक्युल्स ऑफ प्रोपीन अँड बोरॉन हायड्राइड फॉर्मेशन ऑफ ट्राय N प्रोपिल बोरॉन असे आपण त्यांना लिहू शकतो पहा. या 3 स्टेप आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याच 3 स्टेपला आपण काय म्हणू, हायड्रोबोरेशन. इथं काय केलंय, हायड्रोजनचं ॲडिशन, बोरॉनचं ॲडिशन, हायड्रोजनचं ॲडिशन, बोरॉनचं ॲडिशन, हायड्रोजनचं ॲडिशन आणि बोरॉनचं ॲडिशन, ह्या 2च गोष्टी केलेल्या आहेत आणि म्हणून आपण या रिॲक्शनला काय म्हणायचं आहे पहा, हायड्रोबोरेशन असं म्हणतात. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय पाहणार आहोत, ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशन कसं होतं याच्यावर आपण चर्चा करू. फार सिंपल रिॲक्शन आहे. ऑक्सिडेशन कसं होतं तर हे मी रिमूव्ह करू शकतो. तर याच्यामध्ये आपण काय म्हणायचं आहे पहा, तर याच्यात
आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय पाहतो तर हा तुमचा जो तयार झालेला ट्राय एन प्रोपिल बोरॉन असेल तर याच्यामध्ये आपण काय करतो हा CH3 CH2 आणि हा तुमचा CH2 असेल याला आपण 3 टाइम्स आपण लिहिलात आणि हा काय तुमचा बोरॉन आहे बरोबर आहे. मग याच्यासोबत आपण रिॲक्शन करताना काय करणार आहात हा H2O2 याला आपण ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतो आणि या रिॲक्शनचं मीडियम मी तुम्हाला सांगितलं आहे एखादा NaOH असेल किंवा इथं सिम्पली OH निगेटिव्ह आयन्स पण आपण लिहू शकतो बरोबर आहे. तर यानुसार आपण काय म्हणतोय पहा इथं तुम्हाला काय असतील पहा तर इथं 3 मॉलिक्युल्स ऑफ परऑक्साईड आपण घेतो बरोबर आहे. याच्यानुसार परऑक्साईड म्हटलात की तुम्हाला माहिती आहे HOH असे 3 टाइम्स आहेत लक्षात येते. मग आता काय असेल इथला बॉन्ड आपल्याला ब्रेक होतो ब्रेक झाल्यानंतर हा बोरॉन या 3 OH ग्रुपला कंबाईन होतो बोरिक ॲसिड आपल्याला तयार होतो ज्याला आपण H3BO3 आपण त्याला म्हणतो आणि जेव्हा हे ब्रेक होतो तेव्हा इथले 3 N प्रोपिल ग्रुप फ्री होतात आणि त्या 3 N प्रोपिल ग्रुपमधला कुठल्या कार्बनचा बॉन्ड तुटला आहे या प्रायमरी आणि याच्यासोबत इथले 3 OH ग्रुप आपल्याला कंबाईन होतात आणि त्यापासून आपल्याला काय बनतो पहा 3 मॉलिक्युल्स ऑफ CH3 CH2 CH2 बरोबर आहे. हे 3 आहेत म्हणून आपण इथं लिहिला 3 आणि त्या ठिकाणी कोण येईल तुम्हाला 3 OH ग्रुप येतात म्हणून आपण इथं OH ग्रुप लिहिला आणि प्लस हा तुमचा काय मिळेल पहा H3BO3 किंवा यालाच आपण लिहू शकता BOH 3 टाइम्स याला आपण बोरिक ॲसिड म्हणतो हा तुमचा प्रायमरी अल्कोहोल N प्रोपिल अल्कोहोल आपल्याला बनतो हे लक्षात ठेवा. तर यालाच आपण काय म्हणायचं आहे पहा हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन असं म्हटलं जातं. तर ही रिॲक्शन इम्पॉर्टंट आहे इंटरेस्टिंग आहे आणि याच्यावर तुम्हाला एक्झाम्पल करायची प्रॅक्टिस करा. ही रिॲक्शन मी 11th अल्किन चॅप्टरमध्ये शिकवलेली आहे तर त्यासाठी हा चॅप्टर फार महत्त्वाचा पण आहे आणि रिपीट रिॲक्शन आहेत आणि फार लवकर समजण्यासारखं आहे म्हणून मला तुम्हाला विनंती करायची याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर त्यासाठी आपण होमवर्क म्हणून मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो त्या एक्झाम्पल करण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे पहा. तर याच्यामध्ये आपल्याला कुठलं रिअरेंजमेंट होत नाही याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे बरोबर. तर आता बघा याच्यामध्ये आपण एक्झाम्पल जर बघितलात तर तुम्ही एक होमवर्क करा आणि त्यानुसार प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे पहा. तर ही रिॲक्शन करताना हा तुमचा CH3 CH2 हा CH डबल बॉन्ड CH2 याच्या पुढं तुम्हाला दिलेला आहे BH3 बरोबर आहे. त्याचबरोबर तुम्हाला दिला आहे हा THF थर्ड दिला आहे तुम्हाला हा H2O2 आणि फोर्थ दिलेला आहे तुम्हाला OH निगेटिव्ह आयन्स. तर याचा प्रोडक्ट काय येतो तो तुम्हाला प्रोडक्ट विचारलेला असेल राईट हे लक्षात येते. आता हीच गोष्ट आपण काय करतोय पहा तर एखादा तुमचा किंवा याला डबल बॉन्ड लिहू याच्यामध्ये पुन्हा आपण काय म्हणू शकता हा तुमचा B2H6 दिला आहे तरी घाबरायचं कारण नाही B2H6लाच आपण या फॉर्ममध्ये घेऊ शकता. नेक्स्ट आपण काय म्हणतो THF त्यानंतर काय असेल तुम्हाला थर्ड हा तुमचा ऑक्सिडायझिंग एजंट H2O2 दिला आहे आणि फोर्थ आपल्याला दिला आहे तो कोण असेल तुम्हाला OH निगेटिव्ह आयन्स. याचा प्रोडक्ट काय येतो असे 2 एक्झाम्पल तुम्ही करण्याचा प्रयत्न करायचा आहे पहा. तर हे आपण अल्किनपासून अल्कोहोल कसा बनतो हे आपण बघितलात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट कंपाऊंड आपण शिकणार आहात त्यांच्यापासून अल्कोहोल कसा बनतो याच्यावर आपण चर्चा करू. धन्यवाद.